भैरवा फिल्म्स निर्मित या भक्तिगीताला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर स्वामी 2 या पुढील भागाची निर्मिती करण्यात आली आहे। सत्य घटनेवर व अनुभवावर आधारित या गीतामध्ये युवा उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांनी भावस्पर्शी अभिनय केला आहे। भक्तिमय वातावरणात स्वामी प्रेक्षागृहात अवतरले। स्वामींचा अगाध महिमा ध्वनी चित्र फितीतून मांडणाऱ्या स्वामी 2 या भक्तिगीताचे लोकार्पण मंगळवारी झाले। किवळे येथील MDS बँक्वेट्समध्ये आयोजित सोहळ्यात स्क्रीनवर स्वामींची लीला आणि प्रेक्षकगृहात प्रत्यक्ष स्वामींच्या रूपातील दर्शनाची उपस्थितांनी अनुभूती घेतली। मनीष महाजन यांचे दिग्दर्शन, हर्षवर्धन वावरे यांचे गायन, नरहर राहेकर व ब्रह्मा महाजन यांचे गीत व संगीत संयोजनमुळे हे गाणेही स्वामी सारखे अतिशय दर्जेदार झाले आहे। डॉक्टर प्रशांत गवळी यांचा संघर्षमय जीवनपट या गाण्यातून उलगडला आहे। स्वामी 2 च्या लोकार्पणावेळी उद्योजक अविनाश तुपे, उस्मान शेख, प्रकाश मंगाने, सुदामा दास, योगिता गवळी, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, स्वामी गाण्याचे गायक अवधूत गांधी, अक्षय वाघमारे, सागर दोलताडे, अभिजित बोराटे, अभिनेता प्रतीक लाड, अरबाज शेख, हंसराज जगताप आदी उपस्थित होते। पहिल्या गाण्यात आईमध्ये तुम्हाला स्वामी दिसले आणि दुसऱ्या पण मला स्वामी आईमध्ये दिसले, पण सॉंग संपल्यावर हे सर्वप्रथम मला माहित होतं की साक्षात उभे उभे स्वामी माझ्या पाठीशी असणार आहेत। थँक्यू। सर्वप्रथम मी आभार मानतो की माझ्या आईचे तिने मला ताकद दिली, कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते पार्ट 1 मध्ये, आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की खचून जाऊ नका, कारण की प्रत्येक पिक्चर आपण पाहतोय तर त्यांना काहीतरी घेता येतं प्रत्येकाला। तर मी छोट्याशा 4 मिनिटाच्या क्लिप मध्ये माझी पूर्ण जर्नी दाखवली। त्याचं एक मी रिझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झाले। मी स्वामींच्या सहवासात गेलो 2016 पासून, आणि स्वामींच्या छायामध्ये राहून कधी कुणाचं वाईट नाही केलं, आणि अध्यात्माची ताकद लागली की बरोबरच चांगल्या भावना निर्माण होतात। आणि त्याच्यातून ते गाणं पहिलं घडलं आणि 16 मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या गाण्यावर प्रेम केलं। ब्रह्मा टीम जी मला साथ देते, त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की मी एवढ्या खडतर परिस्थितीमधून हे पहिल्या पार्टने दाखवलं गेलं की मी खूप टेन्शन मध्ये, खूप त्रास घेतोय। तर असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे। त्यावेळेस ब्रह्मा टीम म्हणून आम्ही ठरवलं की पार्ट 2 मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो। तेव्हा तयारी केली, मग तेच चालू झालं, तीच मेहनत सगळं। तुम्ही जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट 2 मध्ये आम्ही दाखवलंय की मेहनत केल्यानंतर यश हे 100% तुमच्या सोबत आहे, तुम्हाला टिकून राहावं लागेल। आणि त्याच्यात पाहिलं असेल तुम्ही प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले, मी आईकडे गेलोय, तिला आनंद झालाय। आईच्या डोळ्याच्या आनंदाचे अश्रू येतात, त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठलंच कमवण्याचं राहिलेलं नाहीये। पण ज्यावेळेस मी स्वतः कमवत होतो, स्वतः सक्षम झालो, मग माझ्या समोरासमोर माझे शेतकरी बांधव आले, माझे युवा पिढी दिसत होते, संपलेले लोक दिसत होते। मग त्यांना काय करू शकतो का, मग मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली। माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले, मला शेतकरी वर्ग साथ दिली, आणि या बरोबर टीमने जे साथ दिली, आणि पार्ट 2 मध्ये एक सक्सेस होत असताना एखादा खुशी व्यक्ती काम करणारा माणूस, रोडवरती काम करणारा माणूस आज जग पातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो, हे पार्ट 2 मध्ये दाखवण्यात आलं। आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या शेतकरी बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। सगळ्यात आधी स्वामी सॉन्ग जे आहे ते स्वामी समर्थांवर या आधी तुम्ही सॉन्ग बनवलेलं नव्हतं, आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत आम्ही पार्टनर आहेत भैरवा फिल्म्स याच्यामध्ये। तर सरांचं म्हणणं होतं की आपण पहिलं जे सॉन्ग आहे ते आपण स्वामीच करू, आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली। आम्ही ऑडिओ बनवला, सरांना ऐकवला, तर सरांना तो खूप आवडला। त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनीष आहे, तर मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला, आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण न येता पूर्ण 100% आमच्याकडून काम करून घेतलं। पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं, त्यासाठी आम्ही काय केलं की त्याचे 2 पार्ट मध्ये आम्ही डिवाइड केले। की सरांनी सांगितलं की आपण अर्ध पूर्ण जर सगळं एकाच्या दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून नाही घेणार, आणि चांगल्यारीत्या आपल्याला दाखवता नाही येणार, आपण टाइम देऊ त्या गोष्टीला। तर तसंच पहिला पार्ट बनला, आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे। तर सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे करा, आणि तसंच प्रेम द्या जसं पहिल्या पार्टला दिलं। प्रेक्षकांना हेच की आता आम्हाला जो सपोर्ट भेटला तो स्वामी भक्त
भक्तांचं खूप भेटलंय की जे स्वामींना मानणारे, त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले, त्यात कमेंट्स वाचले की अक्षरशः आपले पण डोळ्यात पाणी येईल, या टाईपच्या लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर त्याच्यानंतर तेच की स्वामी जसं वन लव्ह प्रेम दिलं तसंच टोला तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांना ऐका गाणं. अभिनेता नसलेला माणूस आपण असं म्हणूया, कारण मगाचपासून बरीच चर्चा चालली होती इथं की जो ऍक्टर नाही, कोण नाही असा, पण त्याच्याकडनं स्वामींनी कसं काम करून घेतलं ते आपण आता पडद्यावर बघितलं. का नाही यांना आम्ही सेलिब्रिटी म्हणणार. आणि खरंच आता म्हणजे पहिलं गाणं ही खूपच छान झालं होतं. हे आता दुसरं बघितलं ते स्वामी 2 हेही अतिशय सुंदर झालेलं आहे आणि मनीष खूपच छान केलेलं आहे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी, दुनिया होती शानी, तुडवलं पायाने. देव माझ्या सोबत होते मी आई वाणी. स्वामी गुरु माऊली, ब्रह्मांडाची सावली. परिस्थिती बदलून दुनिया मला दावली. साथ तुमची धावली, वाट मला खावली. सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली.